15 वर्षामध्ये खूप पुष्कळ बदल शहरांमध्ये होत आहेत. सगळ्यात पहिला बदल मला असं वाटतो की स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांमध्ये आपल्याकडे ग्रामीण विकास हा सगळ्या विकासाचा केंद्रबिंदू होता आणि समूह आपण शहरांच्या विकासाकडे नाही म्हणलं तरी दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा त्याला तुलनेने कमी महत्त्व होतं. याचं कारण त्यावेळची अर्थव्यवस्था ही खूप ग्रामीण होती. परंतु गेल्या दशकामध्ये अर्बनायझेशन किंवा शहरं हीच विकासाची ग्रोथ इंजिन्स आहेत ही एक जी कल्पना आहे ती मला असं वाटतं ती खूप आता मुळापर्यंत रुजली आहे आणि त्याच्यामुळं शहरांमध्ये बदल करणं हे तितकंच आवश्यक आहे याची जाणीव शासनाला तर झालीच आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा झाली आणि त्यामुळे त्या दृष्टीने जे संस्थात्मक बदल आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्ट्रेंथन करणं, वेगवेगळ्या इतर स्पेशल पर्पज व्हेकल्स म्हणा किंवा इतर ज्या प्रादेशिक स्तरावरच्या किंवा राज्य स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा शहरी विकासाच्या किंवा शहरी पायाभूत सुविधांच्या विकासांमध्ये आणणं ह्या गोष्टी गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या आहेत. आणि दुसरं त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलिसीजमध्ये किंवा धोरणांमध्ये पण पुष्कळ बदल झालाय.